मालाडकर नावाचा एक आर्टिस्ट आहे, त्यांचा क्लास आहे. त्या क्लासमध्ये मला त्यांनी पाठवलं. म्हणजे 8 दिवस गेले. मग आम्हाला मालाडकर सरांनी सांगितलं, एक किटली काढा, चहाची किटली काढा. म्हणजे त्याला एकदा असा अर्धा कर द्यावा लागतो, एकदा असा अर्धा कर द्यावा लागतो. तिकडे कशी बशी काढली किटली. मग म्हणाले रंगवा. आणि रंगवा म्हटल्यानंतर वडिलांनी रंगाची पेटी विकत घेऊन दिली होती, ब्रश दिला होता, पाण्यात बुचकळला आणि तो कुठच्या तरी रंगात असा मिक्स केला आणि त्या किटलीला दिला पासून. काही येतच नाही तर काय करू. तुम्हाला सांगतो, ते चित्र एवढं घाणेरडं दिसायला लागलं की माझं मलाच बघवेना. थोड्या वेळाने टीचर आमचे एकेकाचं चित्र, तू काय काढलं बघत बघत शेवटी माझ्याकडे आले. मी म्हटलं, सर माझं चित्र एवढं घाणेरडं आहे ते माझं मलाच बघवत नाही, तर मी तुम्हाला काय दाखवते चित्र. तर म्हणे, बघू तर दे मला काय काढलंय असते. आता मला ते चित्र ते इतकं घाणेरडं चित्राकडे बघवत नव्हतं. मला 2 मिनिटांनी त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य दिसले. मला म्हणाले, पेंढारकर हे तुमचं चित्र वाईट आहे नाही का. मी काहीच बोललो नाही. काय बोलणार मी. बरं, आता हे चित्र सुंदर कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवतो. म्हणून त्यांनी माझ्या हातातला ब्रश घेतला, 1-2 रंगात त्यांनी मिक्स केला आणि त्या किटलीवर फटकारे मारतात तसं ते फटकारे मारले, ज्याला आर्टमध्ये स्टोन्स भरणं म्हणतात. ते घाणेरडं चित्र त्यांनी ते फटकारे मारून स्टोन्स भरले, तर ते इतकं सुंदर दिसायला लागलं की ते अख्ख्या वर्गामध्ये मला त्याचं लोकांना आवडलं. त्या क्षणाला मला एक गोष्ट लक्षात आली की जगात वाईट काहीही नसतं, ते चांगलं घडवणारा माणूस आपल्याला मिळायला पाहिजे.